सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत बाजारात मिळणाऱ्या मऊ आणि एकदम टेस्टी डोनट्स. हे डोनट्स इतके सॉफ्ट होतात की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटतील. घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण हे डोनट्स तयार करणार आहोत. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही डोनट्स तयार करत असाल तर पहिल्या प्रयत्नामध्ये 100% परफेक्ट डोनट्स हे बनून तयार होणार. चला तर मग वेळ न घालवता आजची परफेक्ट डोनट रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका बाउलमध्ये पाऊण वाटीपर्यंत दूध घ्यायचं आहे. 3/4 कप इथे आपण दूध हे वापरत आहोत. गरम करून थंड केलेल्या दुधाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. फ्रीजमधलं थंड दूध घेऊ नका. दूध हलकं कोमट असायला पाहिजे. यानंतर यामध्ये 3 मोठे चमचे साखर घ्यायचा आहे आणि 1 चमचा ईस्ट घालायचा आहे. चमचेने किंवा विस्करने चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेऊ, जेणेकरून साखर हे पूर्णपणे विरघळून जाणार. हे खूप जास्त वेळसुद्धा मिक्स करत राहू नका. फक्त 30 सेकंदापर्यंत मिक्स करत राहायचं आहे आणि यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊ. त्यामुळे ईस्ट हे छान ॲक्टिव्ह होईल. तर हे डोनट्स तयार करण्यासाठी इथे मी इन्स्टंट ड्राय ईस्टचा वापर केलेला आहे. हे छोटासा डब्बा तुम्हाला दुकानात, सुपरमार्केट किंवा ऑनलाईन इझिली मिळू शकते आणि हे फक्त 45 रुपयामध्ये आपल्याला भेटून जाणार. तर हे बघा 10 ते 15 मिनिटामध्ये ईस्ट हे छान असं ॲक्टिव्ह झालेलं आहे. हे बाजूला ठेवून देऊ. तर इथे आपण मैदा घेतला आहे. जर वजनी प्रमाण बघितलं तर 400 ग्राम आहे. आता हे मैदा एका मोठ्या भांड्यामध्ये आपण चाळून घेणार आहोत. मैदा इथे चाळून घेतल्यामुळे गुठळ्या राहत नाही आणि डोनट्स हलके आणि मऊ बनून तयार होतात. पूर्ण मैदा इथे चाळून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा मीठ घालायचा आहे आणि 2 मोठे चमचे घट्ट दही घालणार आहोत. इथे दहीमध्ये पाणी नसावा. इथे आपल्याला घट्ट दही वापरायचं आहे. दही घातल्यामुळे डोनट्स जास्त मऊ, स्पॉन्जी आणि हलके होतात. तसंच डोनट्सला छान टेस्टही येते. यानंतर तयार केलेलं ईस्टचं मिश्रण घालायचं आहे आणि पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. सुरुवातीला इथे आपण 3/4 कप दुधामध्ये ईस्ट मिक्स करून घेतलं होतं. पीठ मळताना अजून थोडं दूध लागत असल्यामुळे मी आणखी पाव वाटीपर्यंत दूध घालणार आहे आणि मऊसर पीठ इथे मळून घ्यायचं आहे. पीठ इथे मळून घेताना जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा नसावा, तर मध्यम आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. मैद्यानुसार दुधाचं प्रमाण इथे थोडं कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकते. थोडं थोडं दूध घालत आपल्याला इथे मऊसर पीठ हे मळून घेणार आहोत. तर इथे पूर्ण 1 वाटीपर्यंत दूध हे लागलेलं आहे. तर 250 ml पर्यंत दुधाचा मी इथे वापर केलेला आहे. पिठाला एकदा चांगल्या प्रकारे मळून घेतल्यानंतर आता यामध्ये 50 ग्रामपर्यंत बटर घालायचं आहे. बटर घातल्यानंतर पिठाला परत एकदा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. बटरमुळे डोनट्स खूप सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनून तयार होतात. बटर घातल्यानंतर पीठ सुरुवातीला थोडं सेल किंवा चिकट वाटेल, पण सतत मळत राहिल्यावर पीठ पुन्हा छान स्मूथ आणि सॉफ्ट बनून तयार होणार. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ एकदम सॉफ्ट असं बनून तयार झालेलं आहे. आता या पिठाला किचनच्या काउंटरवर ठेवून हाताने 10 ते 12 मिनिटे छान मळून घ्यायचं आहे. पीठ इथे आपण जितकं चांगलं मळाल तितके डोनट्स जास्त सॉफ्ट आणि फुललेले बनून तयार होतात. डोनट्स तयार करताना इथेच थोडंसं आपल्याला मेहनत लागणार आहे, पण आपले डोनट्स मात्र अगदी परफेक्ट बनून तयार होतील. 10 ते 12 मिनिटापर्यंत पीठ हे चांगल्या प्रकारे मळल्यामुळे पिठामध्ये छान इलॅस्टिक टेक्स्चर येतं. पीठ हाताला कमी चिकटायला लागेल आणि स्मूथ दिसायला लागलं की समजायचं पीठ इथे बनून तयार आहे. तर अशा प्रकारे पीठ हे मळून घेतल्यानंतर आता या पिठाचे आपल्याला गोळे हे तयार करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम आकाराचे गोळे हे इथे आपण तयार करून घेणार आहोत. आपण घेतलेल्या 400 ग्राम मैद्यापासून इथे 10 गोळे हे बनून तयार झालेले आहेत. म्हणजेच 10 डोनट्स बनून तयार होतील. जर तुम्हाला डोनट्स जास्त हवे असतील तर त्यानुसार प्रमाण इथे तुम्हाला डबल करायचं आहे. पूर्ण पिठाचे गोळे हे तयार करून घेतल्यानंतर आता तयार झालेले हे गोळे आपण बटर पेपरवर ठेवणार आहोत. तर बटर पेपरवर ठेवताना थोड्या अंतरावर ठेवा, म्हणजे फुगल्यावर ते एकमेकांना चिकटणार नाहीत. जर बटर पेपर नसेल तर साध्या प्लेटवर थोडा मैदा किंवा तेल लावून हे गोळे ठेवून द्यायचं आहे, पण अंतरावर ठेवायचं आहे. गोळे हे बटर पेपरवर ठेवल्यानंतर हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सगळे गोळे हे तयार करून घेतल्यानंतर आता कापडाने झाकून 2 तासासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे छान हे फुगून तयार होतील. पूर्ण 2 तासानंतर यावरील कापड हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता गोळे छान फुगून तयार झालेले आहेत.
आता प्रत्येक गोळ्याच्या मध्ये हलक्या हाताने होल करून डोनटचा आकार द्यायचा आहे। डोनटचा आकार देण्यासाठी तुम्ही इथे बाटलीचं झाकण, छोटा कटर किंवा गोल वाटीसुद्धा इथे वापरू शकता। इथे डोनट्स तयार करताना जास्त दाबू नका, नाहीतर त्यातील हवा हे बाहेर निघून जाणार। हलक्या हाताने दाबून आपल्याला आकार द्यायचा आहे। तर अशा प्रकारे सगळे डोनट्स हे तयार करून घेतल्यानंतर तयार झालेले हे डोनट्स आपण तळून घेणार आहोत। तर हे डोनट्स तळताना तेल हे मध्यम गरम असावा। खूप गरम तेलात जर डोनट्स तळले तर ते लवकर ब्राऊन होतात, पण ते आतमधून कच्चे राहतात। आणि जर तेल कमी गरम असेल तर डोनट्स हे जास्त तेल पितात। त्यामुळे डोनट्स मध्यम आचेवर तळा, म्हणजे ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं बनून तयार होतात। डोनट्सची खालची बाजू ब्राऊन झाली की ती झाराने पलटून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। हे तळून घेताना गॅसची आंच अजिबात मोठा करू नका, कमी ते मध्यम आचेवरच आपल्याला डोनट्स हे तळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ब्राऊन कलर झाल्यानंतर डोनट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने उरलेले डोनट्स देखील आपण तळून घेणार आहोत। कढईमध्ये जितके डोनट्स मावतील तेवढेच डोनट्स आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर कढई इथे लहान असल्यामुळे मी एकच डोनट्स इथे तळून घेत आहे। तर अशा प्रकारे सगळे डोनट्स इथे आपण तळून घेतले आहे। तर हे बघा किती छान फुललेले आणि गोल्डन ब्राऊन डोनट्स तयार झालेले आहे। हे डोनट्स बाहेरून हलके क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असं बनून तयार झाले आहे। तर हे डोनट्स गरम असताना साखरेमध्ये कोट करून घ्या, म्हणजे साखर छान चिकटते। आता वरून चॉकलेट सिरप घालून सुद्धा आपण हे सजवून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे आपले डोनट्स इथे बनून तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी सॉफ्ट आणि टेस्टी डोनट्स रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।